नमस्कार, राम राम मंडळी, जय शिवराय। मी कल्याणी सुदर्शन महाजन। आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य आणि बुद्धिमत्तेची गोष्ट। महाराजांनी अनेक युद्ध लढली आणि महाराजांचं असं एक युद्ध जे मी तुम्हाला सांगणार नाही तर गाऊन दाखवणार आहे। तर काय आहे बरं ते युद्ध? ते म्हणजे अफजल खानाचं वध। चला तर मग सुरुवात करूया। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम। याला कोण घालील येसन, दरबारी पुसती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का। नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार। कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। आणि इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। आणि त्याने विडा उचलला। नाव त्याचं अफजल खान। हे नाव त्याचं अफजल खान, जिता जागता जणू सैतान। खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। कौतिक झालं दरबाराचं। खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडदळ पायदळ, फौज फाटले भक्कळ। अंगी 10 हत्तींचं बळ, पाहणारा कापे चळचळ। आता राजाचं काही खरं नाही। एकीकडे निजाम, दुसरीकडे मुघल, पलीकडे इंग्रज। जो तो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार। काय लढवावा हुनर, चिंतेत पंत सरदार। जो तो हेच बोलू लागला। राजे, आपला जीव मोलाचा आहे। खानाचं सैन्य अफाट आहे, त्यापुढे आपला निभाव लागणं कठीण आहे। त्यामुळे आपण कुठेतरी अज्ञात निघून जा। परंतु जिजाऊंना फक्त एवढंच वाटत होतं की शिवबा केवळ त्यांचा पुत्र नसून अवघ्या मराठी मुलखाचा स्वाभिमान आहे। त्या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा। गणी माला कसा ठेचावा, धोक्यात गणी मी कावा। भेटीचा धाड सांगावा। साल होता 1659 आणि गड माथ्यावर बसलेला सिंह छत्रपती शिवाजी महाराज एकावर एक गड किल्ले जिंकत चालत होते। आणि मग हा विजापूरचा सरदार थरथर कापू लागला। आणि मग त्याने पाठवलं त्याच्या राक्षसी सरदाराला, त्याचं नाव होतं अफजल खान। आणि मग तो काही असाच नाही आला। वाटेत त्याने तुळजापूर, कोल्हापूर अशी सगळी गावं त्याने उद्ध्वस्त केली। नुसता हाहाकार मांडला होता। आता कोण बरं रोखणार हे वादळ, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता। आणि मग उगवता सूर्य दिसला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि मग महाराजांनी काय बरं केले पुढे, कसं बरं लढवली युद्धी, आता बघू आपण पुढे काय झालं ते। हे अशा वाघिणीचा तो छावा, गणी माला कसा ठेचावा। धोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाड सांगावा। आणि प्रतापगडावर भेटीचा आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या खान आला बेगुमान। नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतेची। आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची रजी, करील काय कल्पना युक्तीची रजी। आणि मग खानाच्या भेटीसाठी बरं का म्हणजे अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक मोठा शामियाना उभारला होता। हे भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला। आणि अशा या शामियान्यात खान डौल तडुलात आला। आणि शामियान्यात येताच खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ।
आव अहो राजा अहो राजाला वाटलं. अहो राजा बोलू लागला, काय रे खाना, नजर रखून काय बघतोस? अरे आमचा राजा पण काय कच्च्या गुरूचं चेलन होता बरं का. राजा थोर बात त्याची न्यारी, भले भले राजा थोर बात त्याची न्यारी, चालाची त्याची सावध भारी, जिर हाजीरार जी 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 जिर हाजीरार जी 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 जी. अहो अफजल खानासोबत होता त्याचा अंगरक्षक जो होता सय्यद बंडा, आणि शिवाजी महाराजांसोबत होते जिवा महाला. अहो जिवा महाला नावाचा न्हावी होता. न्हावी, जोंधळी, कासारी, चांभार, कोळी, म्हारमाग, मुसलमान, अहो समधी माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी लढली. आणि त्यातलाच जिवा महाला. आणि शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आणि मग खानाने राजाला आलिंगन दिला आणि दगा केला की हो. खानाचा अभिमान मानला, खानाचा अभिमान मानला, कट्यारीचा वर त्यानं केला, कट्यारीचा वर त्यानं केला.